नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्षवेधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात. दिव्यांग व्यक्ती असतील, महिला असतील, बेरोजगार तरुण असतील, बचत गट असतील, या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घडलेला अत्यंत महत्त्वाचा अर्थसंकल्प, त्या अर्थसंकल्पामध्ये काय शेतकऱ्यांसाठी मिळणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी कोणती नवीन योजना लॉन्च करण्यात आलेली आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026-27 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली असून 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज माफ केले जाणार आहे. याचा फायदा नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना होणार, खरंच तुमच्यापर्यंत ही योजना पोहोचणार आहे का, हे सुद्धा आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपयांचा लाभ सुद्धा दिला जाणार आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांमध्ये एक ओरड होती की जे शेतकरी थकबाकीदार आहेत अशा शेतकऱ्यांचा फायदा होतो, परंतु नियमित कर्जफेड करून सुद्धा काही शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नाही. ही ओरड कमी करण्याच्या दृष्टीनं शासनानं उचललेलं हे एक पाऊल आहे. 2026 मध्ये जी काही कर्जमाफी झालेली आहे याच्यामधल्या महत्त्वाच्या घडामोडी मी तुम्हाला सांगतोय. आता ही जी योजना आहे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना, या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महाराष्ट्रीयन शेतकऱ्याला या ठिकाणी कर्ज माफी भेटणार आहे. नेमकं पात्रता कोणती असणार ही सुद्धा गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. सगळ्यात महत्त्वाची तारीख ही लक्षात ठेवा, 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणारे शेतकरी, ज्या शेतकऱ्यांचं 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे काही कर्ज थकीत होतं त्या थकीत कर्जाचं या ठिकाणी कर्जमाफी शासनातर्फे दिली जाणार आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त किती आणि कमीत कमी किती कर्ज माफी दिली जाणार याची सुद्धा माहिती आपल्याला असणं अत्यंत आवश्यक आहे. याच्यामध्ये मर्यादा टाकण्यात आलेली आहे. 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे. नियमित कर्जदार, जे कर्जदार वेळेवर कर्ज फेडतात, शेतकऱ्यांना या ठिकाणी बँकांना सुद्धा प्रोत्साहन देतात, असे काही शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांची संख्या सुद्धा महाराष्ट्रामध्ये वाढताना आपल्याला दिसत आहे. जे शेतकरी वेळेवर कर्ज घेतात आणि वेळेवर कर्ज पेड सुद्धा करतात, अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान म्हणून शासनातर्फे जाहीर करण्यात आलेलं आहे. आता राज्यातील शेतकरी बँकिंग योजना यंत्रणा सक्षम करणं, अशा प्रकारचं एक शासनाचं मुख्य उद्देश आहे. याचा फायदा जे काही शेतकरी नियमित कर्ज भरतात अशा शेतकऱ्यांना व्हावा, या दृष्टीनं या ठिकाणी खूप सारे शेतकरी बँकिंग यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी बँक प्रयत्न करत आहे. त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला जे काही शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना हा निर्णय 6 मार्च 2026 रोजी सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्र बजेट 2026-27च्या अर्थसंकल्प भाषणामध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री यांच्या मार्फत देण्यात आलेला आहे. त्याबद्दल व्हिडिओबद्दल जर कुठल्याही प्रकारची अडचण नसेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.